लिंक दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So very good morning all. The day before yesterday we have started with the some of the concept which are. Am I audible? आवाज येतोय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण काही कॉन्सेप्ट चालू केला होता. सेकंड चॅप्टर आपला चालू आहे. व्हॉट इज द नेम ऑफ सेकंड चॅप्टर? Yes. What is the name of second chapter? Raster scan graphics. Raster scan graphics. Okay. So what do you mean by raster? Raster म्हणजे काय? Is there any specific meaning? काय meaning आहे का raster या शब्दाला? पिक्सलच्या स्वरूपातली इमेज. पिक्सलच्या स्वरूपात आहे किंवा आपण एखादी इमेज प्लॉट करू शकतो जी की पिक्सल कनेक्ट करून करतो. ओके. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी द बेसिक शेप, जसे की लाईन आहे, सर्कल आहे, पॉलिगॉन फिलिंग आहे, कॅरेक्टर जनरेशन मेथड्स आहेत. तर हे सगळं आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला पहिल्यांदा बिफोर वी स्टार्ट विथ द ऍक्च्युअल अल्गोरिथम्स आपण काय पाहणार आहोत? सम ऑफ द बेसिक कॉन्सेप्ट जे की आपण सुरू केलेलं होतं, बट अगेन वी विल रिवाइज फॉर one time. Okay, so what is the line? Can anybody define line? It is have a starting and ending point. Repeat once again. It is have a starting and ending point. It is having a starting and ending point. It is Distance between 2 points. okay. What else? अजून काय सांगता येईल? The line is described by the all the pixels. जी लाईन आहे ती सगळ्या पिक्सल्सनी डिफाइन केली जाते जे की स्ट्रेट पाथ मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, सो वी आर टेकिंग अ ट्रायल. आपण आता ट्रायल घेतो. तुम्हाला ऑन बोर्ड व्यवस्थित समजते का? पीपीटी थ्रू समजते ते तुम्ही मला सांगायचे ऍज अ फीडबॅक. ओके. सो प्लीज पे अटेन्शन. सपोज माझा हा स्टार्टिंग पॉइंट आहे. इज इट विजिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. दिसत नसेल, आवाज ऐकू येत नसेल तर मला इमिडिएटली सांगा. And this is my end point. Okay. Suppose I have started to plot or draw the line, pixels like this. Whether these points are going to give us line, the line देईल का आपल्याला? No, ma'am. No, ma'am. आपल्याला काय करावं लागेल की असे पिक्सेल्स घ्यावे लागतील की जे आपल्या स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट मध्ये कसे असतील? स्ट्रेट Straight line मध्ये. मध्ये असतील. ओके. सो दीज पर्टिक्युलर पिक्सल्स, मग लाईनची डेफिनेशन काय झाली की सगळे पिक्सल्स किंवा असे पिक्सल जे एका ऑर्डर मध्ये किंवा एका लाईन मध्ये काय केलेले आहेत? अरेंज केले गेलेले आहेत. ओके. सो द लाईन इज डिफाइंड बाय ऑल द पिक्सल्स which are in the straight path. Have you understood about the line? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Voice ला केले का? Yes, ma'am. आपल्या क्लासमध्ये बॉईज आहेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. What is the rasterization? Yes, ma'am. What is the rasterization? Second point. What is the rasterization? Let us understand once again. Okay. Suppose this is our screen. या आपली स्क्रीन आहे छानपैकी. And this screen is divided into number of columns as well as कशामध्ये डिवाइड झालेले असते? Number of column and rows. Number of rows. Columns and number of rows. What it is called? Grid. काय म्हटलं जातं त्याला? Grid असं म्हटलं जातं. It is having a grid-like structure. तुम्ही म्हणता मॅडम स्ट्रेट लाईन सुद्धा ओढायला येते. Just assume this. Now,
जी माझी स्क्रीन आहे ती रोज आणि कॉलम मध्ये डिवाइड झालेली आहे. जिथं रोज आणि कॉलम, 2 रो आणि 2 कॉलम्स इंटरसेक्ट होत आहेत, त्या इंटरसेक्शनला आपल्याला एक स्क्वेअर बॉक्स मिळतो. ओके, and this square box is going to represent what? Pixel. Single pixel आपल्याला त्यांना रिप्रेझेंट झालेला मिळतो. So what we have want to draw? We want to draw a basic primitive that is a line. आपल्याला आता काय ड्रॉ करायचं आहे? लाईन ड्रॉ करायची आहे. मग जर आपण असं अज्युम केलं की दिस इज माय फर्स्ट पॉइंट और फर्स्ट पिक्सल किंवा माझं स्टार्टिंग पॉइंट कोऑर्डिनेट आहे हा P1 आहे. And suppose I want to plot a line here. Okay. ह्या पिक्सल पर्यंत मला काय करायचं आहे? एक लाईन प्लॉट करायची आहे. सो हाऊ इट इज गोइंग टू बी प्लॉट? इनिशियली जेव्हा तुमची स्क्रीन असते, इट्स ऑल पिक्सल्स, इट्स ऑल स्क्वेअर्स आर द ऑफ. काय झालेलं आहे? सगळ्या स्क्वेअरची, सगळ्या पिक्सलची व्हॅल्यू काय आहे? ऑफ आहे. इट्स नॉट ऑन. ऑन नाही येते. मग मला जेव्हा लाईन प्लॉट करायची आहे तेव्हा मी पहिला पिक्सल हा ऑन केला. देन आय एम गोइंग टू प्लॉट द सेकंड पिक्सल. देन आय एम गोइंग टू प्लॉट द थर्ड पिक्सल. अँड लाइकवाइज दिस आय एम गोइंग टू प्लॉट माय लाईन अप टू द एंड पॉइंट. शेवटपर्यंत काय करणार आहे मी? माझी प्रत्येक पिक्सल 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 व्हॅल्यू काय करत जाणार? त्याची कलर व्हॅल्यू चेंज करत जाणार. व्हॉट एक्झॅक्टली वी आर डुइंग? We are making a pixel on. कळतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. हे जे टर्न ऑन करणं किंवा टर्न ऑफ करणं ह्याला काय म्हणलं जातं? रास्टरायझेशन. सो रास्टरायझेशनची डेफिनेशन काय आहे? इट इज द प्रोसेस by which we can make the pixel turn on or turn off. Have you understood? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Next, we have started with the basics of line. आपण नंतर काय बघायला सुरुवात केली की लाईनचं बेसिक्स काय, ज्याच्यामध्ये आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्म्युला पाहत होतो. सो लेट अस रिवाइज दॅट पॉइंट अगेन. मॅम रास्टरायझेशनची डेफिनेशन सांगता का अजून एकदा? हा, आणि लिहून घेत चला पॉइंट. जेव्हा आपण डिस्कस करतोय एखादं मी स्पेसिफिक टेक्निकल डेफिनेशन सांगितली तर ती तुम्ही लिहून घ्या, कारण जेव्हा तुम्ही नोट्स वाचता तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येईल, अभ्यास करताना लक्षात येईल. ओके, सो रास्टरायझेशन इज द प्रोसेस ऑफ मेकिंग. आर यू रायटिंग और व्हॉट? येस मॅम. Yes, ma'am. Rasterization is a process of making pixel turn on, turn T-U-R-N, turn on or turn off. Turn on करणं किंवा turn off करणं. Turn on or turn off in order to draw a given shape. इथं काय केलं आपण? लाईन ड्रॉ केली. So we have a making a pixel turn on for the basic shape line. लाईन साठी आपण त्याला turn on केलं होतं. ओके, कळालंय सगळ्यांना? What is the rasterization? Yes, ma'am. Yes, ma'am. Voice मध्ये Yes, ma'am. पुन्हा एकदा सांगू दे. Yes, ma'am. ओके, बघा लक्षात घ्या की जे आपली स्क्रीन आहे जी रो आणि कॉलम मध्ये डिवाइड झाली. पुन्हा बघा, जिथं 2 रो आणि 2 कॉलम इंटरसेक्ट होतात तिथं आपल्याला एक स्क्वेअर मिळतो स्क्रीन वरती. आपलं कन्सोल जे आहे, तुम्ही प्रोग्राम जेव्हा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिथं काय मिळणार आहे? एक स्क्वेअर बॉक्स मिळणार आहे, जो की आपल्याला सिंगल पिक्सल दाखवतो. ओके, तर हा सिंगल पिक्सल, ह्या सिंगल पिक्सलची व्हॅल्यू कधी ऑन करायची कधी ऑफ करायची, दॅट इज बेस्ड ऑन द शेप. तुम्ही कुठला शेप प्लॉट करणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड राहील की कुठला पिक्सल आपला टर्न ऑन व्हायला पाहिजे. सपोज आय वॉन्ट टू ड्रॉ अ सर्कल. मला सर्कल ड्रॉ करायचं आहे, तर कसं होणार आहे? Circular shape मध्ये pixel on करावे लागतील. टर्न ऑफ केले जातील. हे जे पिक्सल आधी आपण अर्लियर व्हाट वी डिड, वी हॅव अ टर्न ऑन, पण आता ते काय केले जातील? ऑफ केले जातील. अँड दे आर गोइंग टू प्लॉट द पिक्सल हियर.
तर ह्या पद्धतीने आपल्याला काय मिळते सर्कल मिळते. हे दिसताना कसं दिसते आपल्याला इट इज नॉट अ कंटिन्युअस दिसत नाहीये हे आपल्याला. Why it is so? Because the screen is having the grid line structure. Grid line structure असल्यामुळे सर्कलचा जो शेप आहे that is not a smooth one. It is not a smooth one. Okay? It is due to the square. It is due to the grid line structure of the screen. तर जो शेप तुम्हाला दिलेला आहे त्या शेपला हायलाइट करण्यासाठी, त्या शेपला रेंडर करण्यासाठी, रेंडर मीन्स रेखाटणे, चित्र रेखाटणे ज्याला म्हणतो आपण, तर त्या पर्टिक्युलर ग्राफिक्सला, त्या पर्टिक्युलर इमेजला रेखाटण्यासाठी जे जे पिक्सेल्स ऑन करावे लागतात त्या पिक्सेल्सला काय केलं जातं, तेवढेच पिक्सेल्स हे टर्न ऑन केले जातात आणि रिमेनिंग पिक्सेल्स विल बी टर्न ऑफ. ते काय राहणार आहे, बाकीचे पिक्सेल्स ऑफ राहणार. सो इट इज कॉल्ड सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द रास्टरायझेशन. झालं का क्लिअर का अजून नाही झालेलं? हा मॅम Yes, समजलं. Okay. So let us move to the next point, that is the basics of lines. The basics of lines मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? As we have known that की एखादी लाईन प्लॉट करायची असेल तर आपल्याला स्टार्टिंग पिक्सल हवाय, तसंच आपल्याला एंडिंग पिक्सल पण हवाय. ओके. So I am going to plot a single pixel here. We will call it as a P1, point P1. It is having a coordinate x1 and y1. आपल्याकडे एक पॉइंट आहे P1 त्याचे कोऑर्डिनेट रिप्रेझेंट केलेत x1 आणि y1 ने. लेट अस टेक द सेकंड पिक्सल हियर that is having a coordinate value x2 y2. y2. Assume करतोय आपण, we are just assuming. Okay, P1 with the coordinate x1 y1, P2 with the coordinate x2 y2. Okay, now suppose माझ्याकडे फक्त दोन एंड पॉइंट आहेत. आपण आता व्हिज्युअली किंवा हाताने ड्रॉ करू शकतो. I can connect these 2 points and tell you this is a line. Am I correct? आपण फक्त डायरेक्टली काय करू शकतो, लाईन आहे म्हणून सांगू शकतो ते ड्रॉ करून. But it is the way by which we can perform the algorithm. Algorithm मध्ये कसं तुम्ही हाताने